चला, आज आपण लेप कल्पना हा विषय परीक्षेसाठी एकदम परफेक्ट तयार करूया. ही एक क्विक रिव्हिजन आहे, जेणेकरून सगळे महत्वाचे पॉइंट्स आपल्या लक्षात राहतील. ठीक आहे, तर आज आपण काय काय बघणार आहोत. सगळ्यात आधी लेप म्हणजे काय, त्याची व्याख्या. मग त्याचे 3 मुख्य प्रकार कोणते आहेत. त्यानंतर लेप लावायचे नियम काय आहेत आणि तो कुठे वापरायचा. आणि हो, सगळ्यात शेवटी परीक्षेमध्ये हमखास विचारला जाणारा फरक, लेप आणि क्षार यात काय वेगळेपण आहे. बर, कुठल्याही टॉपिकचा पाया म्हणजे त्याची व्याख्या. तर सगळ्यात आधी आपण हेच समजून घेऊ की लेप म्हणजे नेमकं काय. हे बघा, इथे 3 शब्द खूप महत्वाचे आहेत, जे लक्षात ठेवायचेच आहेत. ही एक अर्धघन पेस्ट आहे, सेमी सॉलिड. दुसरं, ती फक्त बाह्यतः म्हणजे बाहेरून लावायची आहे. आणि तिसरं, तिची क्रिया स्थानिक असते, म्हणजे जिथे लावली फक्त तिथेच ती काम करते. सोपं आहे नाही का? ओके, तर व्याख्या तर झाली. आता पुढे जाऊया त्याच्या प्रकारांकडे. हे महत्वाचं आहे, कारण यावर हमखास प्रश्न विचारला जातो, त्यामुळे हे वर्गीकरण नीट समजून घेऊया. हे जे 3 प्रकार आहेत ना, प्रलेप, आलेप आणि उपनहार, यांचं वर्गीकरण कशावर आधारित आहे. तर लेपाची जाडी किती आहे आणि तो थंड आहे की गरम यावर. म्हणजे बघा, प्रलेप एकदम पातळ आणि थंड असतो, कॉस्मेटिक्स सारखा. आलेप मध्यम जाडीचा, जो आपण स्टँडर्ड लेप म्हणू शकतो. आणि उपनहा म्हणजे एकदम जाड आणि गरम लेप, म्हणजे जसं आपण पोटीस लावतो तसा. आता प्रकार तर समजले, पण लेप नुसता बनवून किंवा प्रकार माहिती असून चालत नाही. तो लावायची पण एक योग्य पद्धत आहे. जर ती नाही पाळली तर हवा तसा परिणाम मिळत नाही. म्हणून आता आपण ते महत्वाचे नियम बघूया. हे 4 नियम अगदी तोंडपाठ पाहिजेत. 1. केसांच्या विरुद्ध दिशेने लावायचा. 2. जाडी किती, तर म्हशीच्या कातडी इतकी असं वर्णन आहे. 3. तो पूर्ण सुकण्याच्या आत काढून टाकायचा. आणि 4. सगळ्यात महत्वाचं, तो नेहमी ताजा बनवूनच वापरायचा. हे नियम पाळलेत तरच लेपाची खरी परिणामकारकता दिसून येते. चला, आता पुढच्या महत्वाच्या मुद्द्याकडे वळूया. लेप वापरायचा कुठे, म्हणजे त्याचे इंडिकेशन्स काय आहेत. आणि तितकंच महत्वाचं, तो कुठे नाही वापरायचा, म्हणजे कॉन्ट्राइंडिकेशन्स. तर लेप कुठे कुठे उपयोगी पडतो बघा. शोथ म्हणजे सूज आली असेल तर, व्रण म्हणजे जखमांसाठी, कुष्ठ आणि इतर त्वक विकारांसाठी, दाह म्हणजे जळजळ होत असेल तर, वेदना कमी करण्यासाठी आणि संधिवातासारख्या त्रासांमध्ये. म्हणजे थोडक्यात सूज, वेदना आणि त्वचेच्या समस्यांवर लेप हा एक उत्तम उपाय आहे. बरं, हे झालं कुठे वापरायचं. पण आता याच्या अगदी विरुद्ध बाजू पाहूया, म्हणजे लेप कधी वापरायचा नाही. हे लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण चुकीच्या ठिकाणी वापरल्यास फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकतं. जसं की उघड्या जखमांवर, खूप कोरड्या त्वचेवर वृक्ष लेप नाही लावायचा किंवा पित्त वाढलेलं असताना तीक्ष्ण लेप टाळायचा. हे नियम खूप महत्वाचे आहेत. आणि आता आपण आलो आहोत आपल्या आजच्या चर्चेच्या अगदी शेवटच्या आणि अत्यंत महत्वाच्या भागाकडे. हा एक असा प्रश्न आहे जो परीक्षेत हमखास येतो. लेप आणि क्षार यातील फरक स्पष्ट करा. अनेकांचा इथे गोंधळ उडतो. तर चला, हा फरक कायमचा लक्षात राहील अशा पद्धतीने समजून घेऊया. हा टेबल बघा, एकदम सगळं क्लिअर होऊन जाईल. क्षार कसा असतो, तर दाहक म्हणजे कॉस्टिक आणि अल्कलाइन. तर लेप तो एक सेमी सॉलिड लेप असतो. उपयोग पाहिला तर क्षार आतून आणि बाहेरून दोन्ही प्रकारे वापरतात, पण लेप फक्त आणि फक्त बाहेरूनच. त्यांचं काम पण वेगळं आहे. क्षार छेदन आणि लेखन करतो, तर लेप शमन आणि शोथहर आहे, म्हणजे शांत करणारा आणि सूज कमी करणारा. आणि हो, तीव्रतेमध्ये तर खूपच फरक आहे. क्षार तीव्र असतो, तर लेप सौम्य ते मध्यम असतो. हा तक्ता लक्षात ठेवला की बास. तर ही होती लेप कल्पनेची एक जलद उजळणी. मला खात्री आहे की परीक्षेसाठी हे मुद्दे नक्कीच उपयोगी पडतील. पण जाता जाता एक प्रश्न मनात येतो की लेप बनवण्याची ही जी अचूक पद्धत आहे, म्हणजे कोणतं द्रव्य घ्यायचं, त्याची जाडी किती असावी, ते कसं लावायचं, ही सगळी तत्त्वं आजच्या मॉडर्न टॉपिकल फार्माकॉलॉजीला, म्हणजे क्रीम आणि ऑइंटमेंट्स बनवण्याच्या सायन्सला काही नवीन दिशा देऊ शकतात का. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?